साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या मतदारसंघामध्ये नरेंद्र पाटीलांच्या सभेसाठी मुख्यमंत्री पोहोचले। त्यांचं भाषण सुरू झालंय, थेट जाऊया। विखे, नारायणराव मोरे पाटील, अंबादास पिसाळ, संभाजीराव दहातोंडे, भानुदासजी बेरड, राजेंद्रजी दळवी, रवींद्रजी कोठारी, अशोकराव खेडकर, दीपकजी शहाणे, संजय भैरुमे, रमेश मुस्कुटे, पुष्पाताई शेळके, मनीषाताई वडे, नामदेवराव राऊत, बळीराम यादव, श्रीधर पवार, दादासाहेब सोनवाळी, शांतीलाल कोकणर या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आताच रामभाऊने या सभेला संबोधित करताना एक मनोदय बोलून दाखवला आहे। रामभाऊ असं म्हणाले की या निवडणुकीचा मी प्रमुख आहे आणि त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातनं सर्वात जास्त आघाडी मिळाली पाहिजे। मला विश्वास आहे रामभाऊ, ही जी जनता आहे ना, तुमच्यावर प्रेम करणारी जनता आहे, त्यामुळे तुम्ही मनात जी आघाडी ठरवली असेल त्यापेक्षा 5000 मतं जास्तच हे लोक देतील आणि या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आघाडी ही कर्जत जामखेड देईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही दिल्लीची निवडणूक आहे, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही ग्रामपंचायतची नाही, जिल्हा परिषदेची नाही, नगरपालिकेची नाही, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाच्या लोकसभेमध्ये कशा प्रकारचं सरकार येईल, या देशाचं संचलन कोण करेल, या देशाचा मान सन्मान स्वाभिमान अभिमान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो, या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो, याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। 55-60 वर्ष या देशामध्ये आपण एक सरकार पाहिलं, 15 वर्ष महाराष्ट्रात देखील आपण सरकार पाहिलं आणि या सरकारच्या काळामध्ये अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार या त्रिसूत्रीच्या आधारावर केवळ लोकांना नडताना आपण बघितलं। मात्र गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं, मोदीजींच्या नेतृत्वात पारदर्शी प्रामाणिकतेतून या ठिकाणी ज्या प्रकारे शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये विकास करण्याचा प्रयत्न झाला, योजना पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, ज्या प्रकारे भारत देशाला सन्मानानं उभं करण्याचा प्रयत्न झाला, आज त्याचा परिणाम आहे। बंधू भगिनींनो, या देशाची जनता एकच गोष्ट म्हणते, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। जनतेने हे ठरवलंय की मोदी सरकारच निवडून